त्याने हा एवढा गुणी कलाकार आहे, असला आवाज आहे एखाद्याचा जीवावर तलवार बसण्यासारखे आवाज आहे, एखादा सहज प्रेमात पडत या पोराच्या आवाजात एवढा छान आवाज आहे. प्रामाणिकपणे त्यांनी कबूल केलं की झाली चुकी, मी कधीच आयुष्यात कुठल्या शिष्यावर राग केला नाही, आम्ही कुठल्या शिष्यावर असा उत्तर चिडत गेलो, मी जसा आला तसा प्रामाणिक जवळ घेत नाही. आणि या पोराचं कौतुक यासाठी की प्रामाणिकपणे त्यांनी कबूल केला आणि ते ह्याने उतरून काढलं, ह्याला धंदा दुसरा नाही. काय करतो हा असे गिरायक ह्याला सापडतात आणि ह्यांचं दुखणं ह्यो मिटवतो असं लिहून वाय वाले दुखणे प्रेम करतो नाही, जो प्रेम करतो प्रेम नाही, जो प्रेम करतो. कारण का की माझ्याच पावलावर पाऊल टाकत साजन आतापर्यंत चालला आहे आणि त्याने सुद्धा ही सगळी भरकटलेली शिष्य जागेवर आणलं. गेल्या वर्षी धुरा त्याच्या खात्यावर होती, अध्यक्ष होता, त्यांनी एवढा छान कार्यक्रम पार पाडला. या वर्षीचा अध्यक्ष जयगड, या वर्षीचा अध्यक्ष एवढा नाचला, अरे बापरे जावं दूर सगळं होता. या अध्यक्षाने पण म्हणजे अध्यक्ष एवढा नाचल्यावर बाकीचे कसं काय कव्हर करायचं, पण तोच नाच अध्यक्ष आणि पण एवढा कार्यक्रम त्याने छान पार पाडला. याच्यासाठी पण सर्वांनी जोरदार आणि सागरनी एवढं छान दिलं आणि या पोराचं दुखणं आपल्या सर्वांसमोर मांडलं आणि मी पण त्याला स्वच्छ मनाने माफ केलं. असंच उत्तरोत्तर माझ्यावर प्रेम कर आणि तुझी प्रगती कर मी सरीचं व्यक्त करतो. थांबतो रामकृष्ण.